श्री स्वामी समर्थ. आज आपण चला बनवूया बेसन पिठापासून काही नवीन पदार्थ. ह्यासाठी मी इथं घेतलेले आहे 2 वाट्या बेसन पीठ. मेजरमेंटसाठी तुम्ही तुमच्या घरातले वाटीचं माप घेऊ शकता. 2 वाटी बेसन पीठ घेतल्यानंतर मी इथं थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तिखट किंवा फिकट ज्याप्रमाणे तुम्ही खात असतील त्याप्रमाणे मिरच्यांचं मेजरमेंट कमी जास्त करू शकता. मग मी इथे थोडा लसूण घेतलेला आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि स्वादप्रमाणे इथं मी थोडं मीठ घेईल. तुम्ही पाहू शकता ह्याप्रमाणे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आता सगळं मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. त्याला आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे त्याचीवाली. तुम्ही पाहू शकता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ टाकून दिलेले आहे. आता मी मिक्सरवर त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. आपल्याला बारीक पेस्ट पाहिजे त्या पदार्थासाठी जे आपण बेसन पीठ भरून बनवणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पहा आता ते बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिरच्यांचं. आता इथं मी गॅसवर कढाई ठेवली होती, ती चांगली गरम झाली होती. ती गरम झाल्यानंतर इथं मी 3 टेबलस्पून तेल कढाईमध्ये टाकलेलं आहे. आता आपल्याला हे तेल व्यवस्थितपणे गरम होऊ द्यायचं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्यांचं कूट बारीक केलेलं होतं ते ॲड करायचं आहे. आता मी इथं हिरव्या मिरच्यांचं कूट ॲड करते आहे. ते आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा हिंग ॲड करूया. बेसन पीठ हे वातड असतं, ते कोणाकोणाला खूप भारी पडतं. त्याच्यामुळं आपण बेसन पिठाची वस्तू बनवताना त्याच्यामध्ये हिंग ॲड केलाच पाहिजे. हिंगामुळं ते आपल्याला व्यवस्थितपणे पचून जातं. आता मी इथं थोडी हळद ॲड केली आहे. आता ते आपण व्यवस्थितपणे हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाला मस्त तेलमध्ये करपून झालेला आहे. ते झाल्यानंतर आपण थोडं इथं गरम पाणी टाकूया. 2 वाट्या बेसन पीठ घेतल्यामुळे इथं मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. हे मेजरमेंट एकदम व्यवस्थित आहे. जर तुम्ही 2 वाट्या बेसन पीठ घेशाल तर 1 तांब्या पाणी तुम्हाला लागेल. आता हे आपल्याला गॅसवरती व्यवस्थितपणे उकळू द्यायचं आहे. पहा किती छान उकळ आलेला आहे पाण्याला. उकळ व्यवस्थित आला की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं ते ॲड करून द्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आपण पापडांची जशी खिशी घेतो त्याप्रमाणे एक लाटणं घ्यायचं आहे. त्याच्याने याला व्यवस्थितपणे याची खिशी घ्यायची आहे. हे पाहू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला बेसन पिठाची खिशी घ्यायची आहे. याला व्यवस्थितपणे 3 ते 4 मिनटं आपल्याला याची खिशी घ्यायची आहे, ज्याच्या करून ते कच्चं नाही आहे. कच्चं असल्यावर तो पदार्थ व्यवस्थित लागणार नाही. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. थोड्या वेळानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर ॲड केल्यानं त्याच्या स्वादमध्ये 4 चांद लागतात. त्याच्यामुळं कोथिंबीर नक्की ॲड करा. आता आपण परत त्याला व्यवस्थितपणे त्याची खिशी घेऊन घेऊया. तुम्ही पाहू शकता मी कोणत्या प्रमाणे खिशी घेते. तुम्हाला पण तसंच करायचं आहे. आता मी गॅसवर कढाईवर झाकण ठेवून दिलेलं आहे. ते 5 मिनटापर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि मी एका बाजूला इथं एका परातीला तेल आणि पाणी लावून घेते आहे. हे तुम्ही पाहू शकता. आता मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे.
तरी पण आपल्याला त्याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे, कारण ते थोडं कच्चं आहे. 2 मिनटं झालेले आहे. आपण मिश्रण पाहून घेऊया ते झालेलं आहे का. आता ते व्यवस्थितपणे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती खमंग झालेलं आहे. आता आपल्याला त्याला एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताला थोडं तेल आणि पाणी लावून ते पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. गरम गरम असल्यामुळं हाताला चटके लागत आहे, परंतु याला गरम गरम असल्यावरच मळावं लागतं. त्याच्यामुळं हाताला तेल आणि पाणी नक्की लावा. हे पहा, आता मीनं गोळ्याचे 2 भाग केले आहे पिठाच्या. आता मी इथं व्यवस्थितपणे आता मी तुम्हाला सांगते आहे का तो पदार्थ काय आहे. या आहे बेसन पिठाच्या पातोळ्या. हे तुम्ही पाहू शकता, घेरलेल्या पातोळ्या. आता त्याला मी ताटावर व्यवस्थितपणे थापून घेते आहे. गरम गरमच थापते आहे, त्याच्यामुळं हाताला चटके लागत आहे. पण मग ते थंड झालं का ते आपल्याला व्यवस्थितपणे करता येत नाही. त्याच्यामुळं थोडं गरम असल्यावरच आपल्याला हाताला तेल पाणी लावून सण हे थापून घ्यायचे आहे. आता ते झाल्यानंतर इथं मी एक लाटण्यानं त्याला व्यवस्थित करून घेईल. तुम्ही पाहू शकता कसं मस्त थापणं झालेलं आहे इथं. आता एका लाटण्यानं मी त्याला